नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हा 32 साइजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर याचा कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर जे काही अस्तर आहे त्याच्यावरती मी ब्लाउज पीस जोडून आणि एक्स्ट्राचा पूर्ण भाग कट करून आणि सर्व पार्ट रेडी करून घेतले। त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून आणि वेगवेगळे करून घेतले। मग जोडण्याआधी एकदा मी अशा पद्धतीने चेक करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला प्रिन्सेस कटचा पार्ट बरोबर वरच्या बाजूने अशा पद्धतीने जोडून घ्यायचा। जो काही प्रिन्सेस कटचा पार्ट आहे तो पार्ट आपल्याला वरच्या बाजूला कोणा थोडा एक्स्ट्रा सोडायचा आहे आणि त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर दोघंही पार्ट अगदी हलक्या पद्धतीने पकडायचे आहेत। त्याच्यानंतर त्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर मग दुसरा पार्ट सुद्धा सेम ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर दोघंही पार्ट तयार करून झाल्यानंतर जो काही थोडाफार भाग एखाद्या बाजूला कमी जास्त झाला तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर कपडा स्ट्रेचेबल असल्यामुळे थोडाफार भाग हा खेचला नाही तरी देखील कमी जास्त कधी होत करून घेतले। त्याच्यानंतर मग जो काही पार्ट आहे तो बरोबर अशा पद्धतीने खालचा आणि वरचा दोघंही कोना एकमेकांवरती ठेवून आणि ह्या पद्धतीने मध्य सेंटरवरती आपल्याला पाव इंचावरती अशा पद्धतीने टक्स मारून घ्यायचा आहे। सुरुवातीला पाव इंच घेतलं तर पुढच्या जिथपर्यंत आपण शिलाई घेतो तिथपर्यंत कमी करत जायचं आहे। त्याच पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा बघू शकतात मी अशा पद्धतीने मध्य सेंटर काढून आणि तिथं सुद्धा मी पाव इंचावरती टक्स मारून घेतला। हा टक्स ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मारू शकतात किंवा मारला नाही तरी देखील चालेल। तर मी तर मारून घेतला, मारल्यामुळे तर खूप छान असा पफ तयार होतो। नंतर मग आपल्याला आय आणि हुकच्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर ही 2.5 इंचाची अस्तरची पट्टी घेतली, डबल फोल्ड करून आणि ह्या पद्धतीने मी ठेवून घेतली। नंतर तिच्यावरती आपल्याला लगेचच दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। नंतर मग ती ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून आणि तिच्यावरती पुन्हा मग आपल्याला शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर मग जी काही आयपट्टी तयार, हुकपट्टी तर रेडी झाली, परंतु आयपट्टी तयार करण्यासाठी जो काही ब्लाउज पीस आहे तो मी अस्तरवरती 2.5 इंचाची जी काही अस्तरची परत मी पट्टी कट केली आणि तिच्यावरती मी ब्लाउज पीस जोडून आणि ती पट्टीसुद्धा मी इथं लगेचच रेडी करून घेतली। बघू शकतात 2.5 इंचाची आहे आणि ब्लाउज पीस तिला मी जोडून घेतलेला आहे। नंतर मग मशीनच्या साहाय्याने आपल्याला इथं छोटे छोटे आय तयार करून घ्यायचे आहेत। तर सर्वात आधी पट्टी मी ह्या पद्धतीने जोडून घेत आहे। नंतर मग तिच्यावरती दाब शिलाई देऊन आणि जी काही पट्टी आहे ती ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतली आणि तिच्यावरती एक शिलाई टाकून घेतली। त्याच्यानंतर मग ती फोल्ड करून घ्यायची आहे। आपल्याला जिथं आय बनवायचे आहे तिथं मी आधी खुणा करून पाव इंचावरती ह्या पद्धतीने सुरुवातीला शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला छोटे छोटे आय तयार करून घ्यायचे आहेत। तर बघू शकतात या पद्धतीने मी छोटे छोटे आय तयार करून आणि ज्या काही दोघंही पट्ट्या आहेत त्यांचा एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो आपल्याला बरोबर एका मापात कट करून घ्यायचा आहे। आयपट्टी आणि हुकपट्टी रेडी करून घेतली, एक्स्ट्राचा कपडा तो सुद्धा कट करून घेतला आणि नंतर मग दोघंही पार्ट आपल्याला एकमेकांवरती ठेवून ते सुद्धा चेक करून घ्यायचे आहेत। एक्स्ट्राचे धागे वगैरे सुद्धा कट करून घ्यायचे। त्याच्यानंतर गळ्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार पायपिंग करू शकता किंवा मग गळापट्टी लावू शकतात। तर मी इथं अस्तरच्या ज्या 1.25 इंचाच्या पट्ट्या कट करून आणि गळापट्टी लावून घेत आहे। तर बघू शकतात ह्या पद्धतीने मी कपडा घेतला, 1.25 इंचावरती अंतर मोजून आणि तिरकस धाग्यात मी त्या पट्ट्या कट करून घेत आहे। नंतर मग गळापट्टी लावण्याची अगदी सोपी अशी पद्धत आहे। तर जी काही पट्टी आहे ती आपल्याला अस्तरची घेतलेली आहे म्हणून ती सुरुवातीला आपल्याला खेचून घ्यायची आहे। खेचल्यामुळे ती आपोआप ओढली जाते आणि गळा हा जास्त लूज होत नाही। तर बघू शकतात ह्या पद्धतीने मी खेचून घेतली आणि मग आपल्याला गळापट्टी जोडून घ्यायची। सुरुवातीला 1/2 ते पाऊण इंच इतकी एक्स्ट्रा सोडली आणि त्याच्यानंतर मग हळूवारपणे गळापट्टी जोडून घ्यायची। जोडून झाल्यानंतर मग आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत जेणेकरून गळापट्टी फोल्ड होण्यासाठी सोपं जाईल। त्याच्यानंतर मग जी काही गळापट्टी आहे तिला छोटे कट मारून घेतले, ती फोल्ड करून आणि तिच्यावरती आपल्याला बाजूला जी काही एक्स्ट्रा सोडलेली आहे ती आतमध्ये फोल्ड करून आणि मग आपल्याला तिच्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे। तर बघू शकतात खूप सोपी अशी गळापट्टी लावण्याची ही पद्धत आहे, परंतु तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं पायपिंग सुद्धा करू शकतात। या पद्धतीने मी गळापट्टी लावून घेतली आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम याच पद्धतीने मी गळापट्टी लावून आणि दोघंही पार्ट मी इथं रेडी करून घेत आहे।
नंतर मग आपल्याला कमरेच्या भोवती ज्या काही पट्ट्या आहेत त्या जोडायच्या आहेत. तर बघू शकतात ह्या पद्धतीने दोघंही पार्ट रेडी करून आणि चेक करून घेतले. खालची बाजू कशी आहे हे सुद्धा मी चेक केलं. खूप छान अशी गळ्याला फिनिशिंग आलेली आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला कमरपट्टीला दोघंही बाजूने पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. नंतर मग बघू शकतात खालच्या बाजूला मी 2 इंचाच्या पट्टी घेतली, ती सुद्धा अस्तरची घेतली. तुम्ही ब्लाऊज पीसची सुद्धा घेऊ शकतात. तर ती ह्या पद्धतीने घेतली. त्याच्यानंतर मग ती बरोबर मी डबल फोल्ड करून घेत आहे आणि ह्या पद्धतीने 1/2 इंचावरती शिलाई टाकून तिच्यावरती आपल्याला लगेचच दाब शिलाई देऊन घ्यायची. जी काही आयपट्टी आहे किंवा हुकपट्टी आहे तिच्या बाजूला आपल्याला एक्स्ट्रा सोडायचं आहे. तर बघू शकतात अर्धा किंवा 1/2 इंच एक्स्ट्रा सोडायचं आणि त्याच्यानंतर ते आतमध्ये ह्या पद्धतीने फोल्ड करून आणि त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई देऊन झाल्यानंतर मग जी काही अस्तरची पट्टी आहे ती बरोबर ह्या पद्धतीने फोल्ड करून तिच्यावरती शिलाई करून घ्यायची. इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार नंतर हात शिलाई सुद्धा करू शकतात. या पद्धतीने शेवटी लॉक करून घ्यायचं आणि एक्स्ट्राची जी काही पट्टी आहे ती कट करून घ्यायची. नंतर मग दुसऱ्या पार्टला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने जी काही पट्टी आहे ती आपल्याला रेडी करून घ्यायची आणि दोघंही पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मग जी काही मागची साईड आहे तिच्यावरती ह्या पद्धतीने पार्ट आपल्याला बरोबर ठेवून घ्यायचा आणि मुंड्यामध्ये जर कमी जास्त असेल तर ते सरळ रेषेत आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून काखेमधील दोघंही भाग हे खालीवरती होणार नाही आणि अगदी एका सरळ रेषेत येतील. तर बघू शकतात प्रिन्सेस कटचे दोघंही पार्ट मी मागच्या साईडवरती ह्या पद्धतीने ठेवून आणि चेक करून घेतले. नंतर मग कपडा मागे पुढे होऊ नये याच्यासाठी मग मी लगेचच शिलाई मारून घेतली आणि त्याच्यानंतर मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. तर बघू शकतात ह्या पद्धतीने जो काही गळा आहे तर गळ्याकडच्या बाजूनी जो काही भाग आहे तो मागे पुढे अजिबात होऊ नये याच्यासाठी मग गळ्याकडच्या बाजूला अगदी परफेक्ट मापावरती आपल्याला दोघंही पार्ट ठेवायचे आहेत. मुंड्याकडील भागामध्ये जो काही भाग थोडाफार कमी जास्त झाला तर तो आपण कट करू शकतो. त्याच्यानंतर मग शोल्डर जोडून घेतलं आणि एका बाजूला जर थोडाफार भाग कमी जास्त असेल तर तो दीड ते 2 इंचापर्यंत आपल्याला कट करून घ्यायचा. मी कट करून घेतला. त्याच्यानंतर एक्स्ट्राची लेस वगैरे कट केली. त्याच्यानंतर दुसरा पार्ट सुद्धा जोडून घेतला आणि इथं सुद्धा मागच्या साईडला जो काही थोडाफार कपडा आहे तो आपल्याला एका मापात कट करून घ्यायचा आहे. तर दोघंही बाजूंचे शोल्डर जोडून घेतले. तर एका बाजूला इथं जो काही कपडा आहे तो सर्वात आधी मी शिलाई टाकून घेतली आणि मग मी तो कपडा कट करून घेणार आहे, कारण या बाजूला कपडा मागे पुढे होईल, कारण इथं शिलाई थोडी अंतरावर आहे. मग आधी आपल्याला शिलाई टाकायची, मग हा भाग आपल्याला कट करायचा. त्याच्यानंतर मग हे पार्ट बरोबर मी ह्या पद्धतीने रेडी करून घेतले आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या आहेत. तर बाही जोडण्याआधी त्यासुद्धा आपल्याला बरोबर ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायच्या. त्याच्यानंतर त्या बरोबर एका मापात आहेत किंवा नाही हे चेक करून घ्यायच्या. पुढच्या बाजूला आपल्याला थोडी खूण करून घ्यायची आणि जो काही मध्य सेंटर आहे तिथं आपल्याला बरोबर शोल्डरवरती खुणा करून घ्यायच्या आणि जो काही शोल्डरचा जॉईंट आहे तिथं आपल्याला बाहीचा मध्य सेंटर बरोबर ठेवून आणि चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही ह्या पद्धतीने जर चेक करून आणि मग बाही जोडली तरी देखील चालेल किंवा मग शोल्डरच्या मध्य सेंटरपासून बाही जोडून घेतली तरी देखील चालेल. तुम्ही नवीनच ब्लाऊज शिलाई करायला शिकत असणार तर बाहीचा मध्य सेंटर आणि शोल्डरच्या मध्य सेंटरपासून तुम्ही बाही जोडायला सुरुवात करायची, जेणेकरून शोल्डरचा मध्य सेंटर हा मागे पुढे होणार नाही. तर ह्या पद्धतीने बाही जोडून घेतली आणि त्याच्यानंतर मग बाहीवरती लगेचच डबल शिलाई मारून आणि बाही चेक करून घेतली. त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूची बाही सुद्धा सेम याच पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायची आणि लगेचच ती जोडून घ्यायची आहे. दोघंही बाजूंच्या बाह्या मी लगेचच जोडून घेतल्या आणि बघू शकतात ह्या पद्धतीने चेक करून घेत आहे. जर एखादा भाग थोडाफार कमी जास्त असेल तर तो मुंढ्यामध्ये आपल्याला बरोबर किती अंतरावर आहे
हे चेक करून मुंड्यामध्ये आपल्याला ती शिलाई टाकून घ्यायची, जेणेकरून मुंड्यातील भाग खाली वरती होणार नाही। मग ह्या पद्धतीने पकडून घेतलं। सर्वात आधी ह्या पद्धतीने शिलाई करून घेतली, कारण माझ्याकडे ओव्हरलॉकचं मशीन नाही आणि हा ब्लाऊज पीस अंगामध्ये टोचला वगैरे जाऊ नये याच्यासाठी मग ह्या पद्धतीने आधी मी एक शिलाई टाकून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। तर बघू शकतात या पद्धतीने सर्वात आधी एक शिलाई टाकून घेतली, त्याच्यानंतर फोल्ड केलं तर बघा मुंड्यातील भाग अजिबात खाली वरती झालेले नाहीत, अगदी परफेक्ट आलेले आहेत। आणि त्याच्यानंतर मग लगेचच वरच्या बाजूने ह्या पद्धतीने सर्वात आधी आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची, त्याच्यानंतर मग 1/2 इंचावरती 1-2 शिलाया टाकून घ्यायच्या आणि मग आपल्याला नंतर फायनल फिटिंगची शिलाई टाकून घ्यायची। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा मी शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आपल्याला 1-2 टिपा इथं टाकून घ्यायच्या आहेत। तर दोघंही बाजूंना सेम याच पद्धतीने मी 22 इंचावरती 1-2 एक्स्ट्राच्या शिलाया टाकून घेतल्या, जेणेकरून कस्टमरला जर ओपन करायची वेळ आली तर ते करू शकतात। नंतर मग आपल्याला फिटिंगची मापं टाकून घ्यायची आहेत। तर सर्वात आधी कमर मोजून घेत आहे, जी काही आयपट्टी आहे ती सोडून आपल्याला ह्या पद्धतीने कमर मोजून घ्यायचं आहे। जे काही कमर आहे तिथं बरोबर आपल्याला या पद्धतीने मोजून घ्यायचा आणि उरलेला भाग अशा पद्धतीने मोजून आपल्याला त्याचा चौथा भाग मोजून घ्यायचा। तर बघू शकतात ह्या पद्धतीने 1/2 इंच इतका एक्स्ट्राचा भाग आहे तो बरोबर मी ह्या इथं मोजून घेत आहे आणि दोघंही बाजूंना सेम याच पद्धतीने आपल्याला त्या खुणा करून घ्यायच्या। त्याच्यानंतर मग ब्लाऊज पीसवरती मी जो काही छातीचा चौथा भाग आहे तो मोजून घेत आहे। सर्वात आधी अशा पद्धतीने ब्लाऊज हा बरोबर स्ट्रेट करून घेतला आणि त्याच्यानंतर मग या पद्धतीने चेक करून घेतलं, दोघंही बाजूंना अगदी परफेक्ट अशा पद्धतीने 8 इंच इतकं अंतर मोजून आणि चेक करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग जो काही ब्लाऊज आहे तिथं आपल्याला फिटिंगची मापं टाकून घ्यायची। आयपट्टी सोडून आणि मग इथं मी 8 इंच इतकं अंतर थोडं नॉर्मल खेचत खूण करून घेतली। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम याच पद्धतीने मोजून घ्यायचं आणि अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची। हुकपट्टी असल्यामुळे ती आपल्याला पूर्ण पकडायची आहे आणि इथं सुद्धा सरळ रेष ओढून घेतली। त्याच्यानंतर मग जी काही बाही आहे तर ती आहे कोपऱ्यापर्यंत बाही, तर हिला आपल्याला थोडा आतमध्ये गोलवा शेप द्यायचा असतो। तर सर्वात आधी दंडघेर मोजून घ्यायचा, जो काही बाहीचा दंडघेर आहे तो ब्लाऊज पीसवरती अशा पद्धतीने चेक करून आणि 4.25 इंच आहे तर तोच मी बरोबर बाहीवरती सुद्धा टाकून घेत आहे। या पद्धतीने मोजून आणि ते सुद्धा लगेचच आपल्याला सरळ रेष आधी खडूने आपल्याला आखून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला फिटिंग करण्यासाठी सोपं जाईल। बघू शकतात या पद्धतीने ब्लाऊज बरोबर स्ट्रेट पकडून घेतला, सरळ रेष ओढून घेतली। आता लांब बाही असल्यामुळे थोडा आतमध्ये 1/2 इंचावरती गोलवा शेप देऊन घ्यायचा। दुसऱ्या बाहीला सुद्धा सेम याच पद्धतीने आपल्याला मापं टाकून घ्यायची आणि लगेचच बाहीला थोडा गोलवा शेप देऊन घ्यायचा आणि मग आपल्याला थोड्या अंतरावर 1/2 इंचावरती आधी 1-2 टिपा टाकून घ्यायचा आणि मग फायनल फिटिंगची लाईन आपल्याला जी काही आपण रेष ओढून घेतलेली आहे तिच्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, अगदी सोपी अशी शिलाई करण्याची ही माझी पद्धत आहे। तर या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ जो काही आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे किंवा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात। अगदी परफेक्ट अशा पद्धतीने ब्लाऊजची शिलाई करून झालेली आहे, कुठेही कमी जास्त अजिबात झालेलं नाही। जर तुमच्याकडनं थोडंफार कमी किंवा जास्त होत असेल तर याचं कारण आहे, तुम्ही जर का नवीन शिकणारे असतील तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला कमी किंवा जास्त होऊ शकतं। तर बघू शकतात काखेतील दोघंही पार्ट अगदी समोरासमोर कुठेही खाली वरती झालेले नाही। तर याच्यासाठी मग तुम्ही जितके ब्लाऊज शिलाई करणार तितकी तुमची प्रॅक्टिस झाली तितका तुम्ही परफेक्ट ब्लाऊज हा शिलाई करू शकणार। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि ही शिलाई करण्याची माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून लाईक करा।